स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिका, भुगुर नगरपरिषद आणि छावणी परिषद देवळाली अशा 3 भागातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे गोकुळ गीते यांनी चुरस निर्माण केली होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिलेला उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पसरला होता. मतदानाच्या दिवशीही सकाळी महायुतीच्या सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शिवसेनेच्या भाषेत समजावून सांगितले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रचारापासून थांबून राहिलेले गोकुळ गीते यांच्या संदर्भात 22 तारखेला कोणताही धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात असून मतदारांमध्ये फाटाफूट होणे यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे नेते उदय सामंत, नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे अशा 4 प्रमुख मंत्र्यांनी नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. दरम्यान महायुतीच्या मतांमध्ये होऊ नये यासाठी महायुतीच्या नगरसेवकांची 4 दिवसापूर्वीच ठाणेमध्ये सहल काढण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास सहलीला गेलेल्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हेही उपस्थित होते. भाऊ बऱ्याच नको विचारतोय का? मला वाटतं भाजप, सेना, राष्ट्रवादीचे 100% जे मतदार आहेत, नगरसेवक आहेत, ते सगळे एका ठिकाणी सोबत होते. आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे याला सुरुवात झालेली आहे आणि सगळे एकत्रितपणे मतदानाला या ठिकाणी आता येत आहेत. एक बस आली, दुसरी बस आली, दुसऱ्या गाड्या मागे आहेत आणि मला वाटतं एका तासाभरामध्ये सर्वच मतदार या ठिकाणी पोहोचून 3-3:30 वाजेपर्यंत, 3:15 वाजेपर्यंत सर्व मतदान 100% हे आमचं पूर्ण होईल. जवळपास भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही 450 जवळपास आहोत. 470-80च्या जवळपास आम्ही त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे स्पष्ट बहुमत आमचं आहे आणि इथे कुठली तर लढाई नाहीये. त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. स्वतः सकाळी पण गीतेबद्दल काही संभ्रम पसरलेला होता, त्यांनी तो क्लिअर केलेला सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या नगरसेवकांसमोर त्यांनी भाषण केलं. वहिनींनी, आमच्या गीते वहिनींनी त्यांनी सांगितलं, गणेश गीते, गोकुळ गीते यांनी सांगितलं की मला मतदान करू नका, मी उमेदवार नाही आहे, दराडेंनाच मतदान करा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इथे कुठे प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. भाऊ पण ही अशी निवडणूक आहे, तुमच्यासारख्या मोठ्या मंत्र्यांना, नगरसेवकांना घेऊन इथे यावं लागतं आहे. ही वेळ का बरं येते? म्हणजे वेळ नाही, निवडणूक असली तर कुठली असली तर आम्ही ती सिरियसच घेतो, गांभीर्यानेच घेतो. कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही थोडंसंही ढील त्या ठिकाणी देत नाही. तुम्ही बघितलंच आतापर्यंत निवडणूक छोटी असो, मोठी असो, सरकार क्षेत्रातली असो, शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला सुद्धा यावं लागेल ना. तर कार्यकर्ते आमच्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतील, आम्ही 7-8 वेळा निवडून यायचं आणि कार्यकर्त्यांना आम्ही वाऱ्यावर सोडायचं, ही आमच्याकडे पद्धत नाही. ती पद्धत ज्यांच्याकडे, त्यांची आज काय परिस्थिती झाली आपण बघता. नाही, पण आपल्याच मतदारांवर, आपल्याच नगरसेवकांवर आपला विश्वास नाही, हेच यामधनं अभिप्राय. असं अजिबात नाहीये. कुठला विश्वासाविषयीचा प्रश्नच नाही आहे. तुम्ही मतदान उद्या पडेल, थोडा पडेल, त्यावेळेला काउंटिंग होईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की किती मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी मतदान झालेलं आहे. जेवढी आमची संख्या आहे त्यापेक्षाही जास्त मतदान आम्हाला या ठिकाणी होणार आहे. पण शेवटी काळजी घ्यावी लागते, ही निवडणूक आहे. मी तेच सांगतो आपल्याला की आमच्या वेळेला जसे कार्यकर्ते रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पळतात, जागरण करतात, न झोपता काम करतात शेवटचे 2-4 दिवस, तर आम्ही एखाद दिवस थोडंसं त्यांना भेटलो जाऊन, तर त्यात वावगं काय? हे सगळं घडून आणतंय काय, यामागचा कट आहे तुम्हाला असं वाटतं? नाही, याबद्दल मला पुसटशी काही कल्पना नाही. या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून सकाळी काही फोन आले आणि वरिष्ठांचे गणेश भाऊंना फोन आल्यानंतर ही मला सगळी प्रक्रिया कळाली की त्या ठिकाणी माझ्या नावापुढे पसंती क्रमांक 1चं चिन्ह आकडा टाकून त्या ठिकाणी सोशल मीडियावर मतपत्रिका फिरवली जाते. या ठिकाणी काय आला नाही, मला गणेश भाऊंना वरिष्ठांनी सांगितले की एक पत्रकार परिषद कलेक्टर ऑफिसला तुम्ही घ्या आणि त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. ती भाऊंनी केलेली आहे. मला माझी वेगळी भूमिका मांडण्याचं काही कारण नाही. ज्या ठिकाणी गणेश भाऊ जे सांगतील ते मला मान्य आहे. काही मतदार तुमच्या संपर्कात होते का? मतदारांनी काही तुम्हाला फोन केले किंवा काय? मतदार मला मागच्या 8 दिवसापूर्वी जेव्हा आपण प्रचार थांबवला तेव्हापासून मतदारांची इच्छा होती की मी त्या ठिकाणी पुढे कंटिन्यू करावं, पण मी त्यांना सांगितलं की मी गिरीश भाऊंचा आदेश त्या ठिकाणी मोडू शकत नाही आणि गणेश भाऊंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो कुटुंबामध्ये आणि तो शब्द मी पाळलेला आहे. मी कुठेही त्या ठिकाणी प्रचार केलेला नाही. काल रात्री पण माझ्याकडे 200-250 लोक आले होते की आपण त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे
किमान आपण पुलिंग एजंट दिले पाहिजे. तर मी 2-3 ठिकाणी खूप आग्रह खातर ते घरातून जात नव्हते म्हणून मी पुलिंग एजंटच्या कोऱ्या फॉर्मवर सह्या दिल्या. मग त्यापैकी इगतपुरीला कोणीतरी पुलिंग एजंट उबाटाचा कोणी नगरसेवक त्या ठिकाणी बसला असेल तर त्याच्यात लोकशाहीमध्ये आक्षेप नसावा असं मला वाटतं. लोकशाहीची मतं तर कुठल्या तरी उमेदवाराला पडणार आहे, ते फक्त पारदर्शकपणे पडलं पाहिजे असं कदाचित त्यांचं व्यक्तिगत मत असेल तर त्याला हरकत कुठे. उबाठाने ठरवलेलं आहे का शिंदेंना मत नाही तर ते मत गोकुळ गीतेंना मिळणार का? ते तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना उबाटा आणि शिंदेचं काय चालू आहे ते आता परत काल बसून त्याच्यात अनेक काही घडामोडी काढताय, त्या विषयावर मी बोलू शकत नाही. नाही, पण महाविकास आघाडीची मतं, मालेगावची मतं ही तुम्हालाच अजूनही मिळतील अशी एकंदरीत सगळी माझं काही परिस्थिती कोणाशी बोलणं नाही झालेलं आणि पडले तर त्याच्यात मी काही करू शकत नाही. ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पूर्वी पण गिरीश भाऊंना हा शब्द विचारला होता की मतं पडले तर काही पण होऊ शकतं. चमत्कार होणार असं एकंदरीत चमत्कार वगैरे लोकशाहीमध्ये असे काही घडत नसता. लोकांनी दिलं तर काही होऊ शकतं. लोकांच्या मनात काय आपण सांगू शकत नाही. दोघं पण की इगतपुरीमध्ये त्या ठिकाणी कोणीतरी एखादा व्यक्ती असेल त्याने उगाचच त्या ठिकाणी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, कुठेतरी सोशल मीडियावर गोकुळची मतपत्रिका बनवून टाकली आणि तिच्यासमोर हे टाकलं आणि जेणेकरून वरच्या नेत्यांना दाखवता येईल की गोकुळ गीते अजूनही या ठिकाणी प्रचार करतायत, ते प्रचार थांबवत नाही. पण तुम्ही रोज आमच्या संपर्कात आहे, गेले 8-10 दिवस झाले असतील आम्ही आमचा कामधंदा सोडून कुठेही गेलेलो नाही आणि आमचा त्या निवडणुकीशी आम्ही त्या दिवशीच सांगितलं होतं की आम्ही या निवडणुकीतून थांबतो आहे. मी तर माझी त्याच्यापूर्वी माघार दिलेली होती. त्यामुळे या निवडणुकीशी आमचा कुठेही दूरपर्यंत आम्ही कोणाशी संपर्क केला नाही, काही नाही. या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक बदनाम करताय की अजून कोण करतंय काय माहिती, पण या ठिकाणी नवीन प्रश्न, नवीन उत्तरं. आमचा ह्या निवडणुकीत कुठेही आमचा संबंध नाही. आम्ही कोणाला सांगितलं पण नाही. आम्ही ज्या दिवशी प्रचार थांबवला त्या दिवसानंतर कुठे गेलो पण नाही. रात्री माझ्याकडे 200 कार्यकर्ते जिल्ह्याभरातनं घरी आले असतील तरी मी त्यांना सांगितलं, बाबा मला एकदा मी वरती शब्द दिलेला आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी या ठिकाणी शब्द दिला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना शब्द दिला आहे, गिरीश भाऊंना शब्द दिला आहे, उदयजी सामंत साहेबांना शब्द दिला आहे. आणि जर आपण या ठिकाणी जर 4 लोकांना शब्द देऊ आणि जर आपण थांबणार नसेल तर त्या शब्दाला 1% या ठिकाणी किंमत उरणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीतून आम्ही थांबलो होतो. पण आज सकाळी मला 6:45 त्या ठिकाणी गिरीश भाऊंचा फोन आला, म्हणे गणेश कोणीतरी असं सोशल मीडियावर हे पसरवत आहे. म्हटलं भाऊ तुम्ही काही काळजी करू नका. नंतर माझ्याशी शिंदे साहेब पण त्या ठिकाणी बोलले. मी त्याप्रमाणे लगेच त्याची माहिती काढली. इगतपुरीमध्ये 1 जणाने हा उद्योग केलेला आहे, तो मला माहिती पण आहे. तो 2-4 दिवसापूर्वी मला भेटून पण गेला, पण मी त्याला स्पष्ट नकार दिला होता की मला कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. आणि त्याने ते कोणाच्या तरी सांगण्यावरनं त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मतपत्रिका टाकली. त्यानंतर त्या ठिकाणी एक उबाटाचा एक पुलिंग एजंट होता. तर गोकुळला त्याच्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता की या ठिकाणी तुम्ही पुलिंग एजंट आमच्यासाठी द्या. मग गोकुळने 2-3 ठिकाणी त्या ठिकाणी पुलिंग एजंट दिले होते की निवडणूक ही लोकशाहीच्या पद्धतीने झाली पाहिजे. तुम्ही जरी थांबल्यात, आम्ही तुमच्या भरोश्यावर लढलो फिरलो, पण आता तुम्ही अचानक U-टर्न या ठिकाणी घेताय तर आम्हाला पण कोणीतरी विचारेल, उत्तर द्यायला जागा नाही. आणि मग त्या ठिकाणी तो दिला. तो पण मी त्या ठिकाणी गोकुळला परत देऊन टाकायला लावला. आणि या ठिकाणी कोणताही गैरसमज नसावा, ज्याने त्याने महायुतीला आपण या ठिकाणी महायुतीचा उमेदवार दिलेला आहे आणि त्याला सर्वांनी मतदान करावं असं. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मतदान केंद्रावर एकूण 146 इतके मतदान होते. त्यापैकी 122 मतदान हे नाशिक महानगरपालिका, 23 मतदान हे भगूर नगर परिषद, तर 1 मतदान हे छावणी परिषद देवळाली इथल्या